नमस्कार, शुभ संध्याकाळ सर्वांना. गावाकडील जीवन या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बोला साहेब. आम्ही आलोय आता कोथिंबीरकडे जरा, म्हणजे आले होते दुपारी काढायला गवत, पण एक 2-5 सारं काढले आणि नंतर परत लय गवत आहे. मला दुपारी ते बघून चक्कर आल्यासारखं होत होतं. दुपारी आले होते, 4-5 सारं काढलं, पाऊस आला, पळत सनाट सुटलो घरी जास्तपर्यंत सगळे भिजले होते. तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट टाकणच मी अजून टाकला नाही. इकडे चाललं होतं, लाईट पण गेली होती, त्याच्यामुळे मोबाईल काय चार्जिंग नव्हते काय नव्हते, त्याच्यामुळे व्हिडिओ काय टाकला नाही मी. तर घरी गेल्यानंतर टाकते. तर मग म्हणलं बघाव तर किती पाऊस झालाय. कोथिंबीरीला पाऊस नाही जमत अजिबात. आता आपले एकतर आले, कांद्यांनी चांगलं केलं आणि आता कोथिंबीर चांगलंच करल. काय झालं इथं आमचं ह्यांनी करताना चुकीचं केलंय. वर का केलं ना कोथिंबीर इकडल्या रानात काय नाही केली, तिथंच करायला पाहिजे होती. इकडं पाणीच असतं, कसलं आभाळ तर आलंय नुसतं. त्याला पावसाळा लागल्यावर आणि ह्याला काय नाही बॅग. अवकाळी पाऊस माणसाच्या हातातोंडाशी आलेलं हिसकावून घेतय नुसतं. थोडस तर एक सुद्धा शेज अजून आमचं आलं नाही काढायला. तोपर्यंत ह्याने सुरुवात केली, अजून ह्याचा टायमिंग पण नाही झाला, तरी पण अजून लगेच सुरुवात केली यायला. माणसाने काय पिकं करावती का नाही ती काय कळानच. पावसाळ्यात काय आता उन्हाळा आहे, पावसाळा आहे. कोण म्हणलं पावसाळा आहे? अजून जून महिना अख्खा उन्हाळा असतो, मग पावसाळा लागतोय मधी, जूनच्या मध्ये पाक. कशाचा वळवाचा पाऊस आपल्याला वळवायचा? वळवाचा पाऊस माणसाला काय जगून देतो बाई पाऊस तवा. किती भारी कोथिंबीर आली ना. आता जर पाऊस मोठा आला तर ह्याचं चांगलं वांदच होणार आहे की. बघा की, हो का किती छान कोथिंबीर आली. तुम्हाला दिसत असेल, मी अजून जवळनं दाखवली नाही कोथिंबीर. ही बघा हिरवी गार आली नुसती. त्यात गवत झालंय, गवत काढतोय आम्ही. ह्या शेजावरती राहिलं होतं बघा काढायचं, ते सॉरी औषध मारायचं राहिलं होतं गोल. थोडंसं लेट झालं म्हणून हे म्हणले नको मारायला, आणि मग पुढच्या शेजावरती मारले. मग ह्यातलं आमचं गवत चाललंय काढायचं. तिकडल्या 2-2.5 मोडी झाल्या काढायच्या, आणि इकडं राहिल्यात अजून 1.5 मोड राहिली काढायची. दुपारी आलतं पण पाऊस आला, मग गेलो घरी. पण किती भारी कोथिंबीर आली. आणि पावसाने केलंय चालू. हो का कसलं आबाळ आलंय इकडं. अवघड आहे का नाही? एवढं तरी शेच घावावं किंवा का नाही घावायचं काय माहिती. प्रे करा सर्वांनी एवढं तरी घावा आपल्या शेतकरी जोडीला. अवघड आहे बाई खरंच. कांद्याचं एक इतका दर बापरे. आमचा कांदा असतो इतका दर 4-5-6 हजार दर, आणि कांदा काढायला दर आला 700-800-900-1000. वा, काय बोलावं काय ते सुचत नाही. हे म्हणजे कसं माहितीये का, आपलं आलं की त्याला दरच नसतो. ही का झालंयच, ती माहितीच झालंय. कारण कधी बी काय बी करा दर तसंच आहे. आपल्याला एकदम भारी लेवलचा जर कधी घावतोय का नाही काय माहिती. अजूनपर्यंत तर कधी घालाच नाही. का नियोजन चुकतंय का नेमकं आपल्या भल्यावर नाही काय माहिती. कसं आहे का नसतं. असं ना का कसं बी असं ना, जेवढं पदरात पडेल तेवढं घ्यायचं. पण आता पदरात पडायला लागलेलं खाली निसटायची बारी आली. ही असं जर आबाळ यायचं म्हणलं तर एवढं मोठं बेहटायची बारी, झोप लागायची ना. असं द्राक्षीच्या बागवाल्यांना कसं अटॅक येते तर तसं कोथिंबीरीचं पण व्हायला लागले आता. असं नाही बाई, असं नसावं. ही आबाळ कसलं आलंय नुसतं, नकोच वाटतंय का नाही बाई. काय माहित बाई पाणी दिलंय का नाही. कदर कर द्यावा, नको येऊन देऊ. एवढं तरी येऊ दे, मग येऊ दे. आता उन्हाळा आहे अजून भरपूर आहे. पावसाचा टायमिंग दिवाळीपर्यंत किती पडायचा आहे तेवढा पड म्हणा. आता एवढं 2 महिने सोड. जुलै फक्त पालखीपर्यंत नाही. पण त्याचं काय सांगा, एवढं आबाळ आल्यावर नाही नसं होईल का. ती येणार म्हणजे येणारच, आणि गाठून येणार नेमका टायमिंगला. आता ह्या कोथिंबीर तर एवढा काय धक्का बसायचा नाही. थोडीशी एवढी जरी वाढली का नाही कोथिंबीर अशी, तरी पाऊस आला की पडणार, आणि पडली की नसणार. असं होणार आहे. काय आता होईल ते होईल, जाऊ द्या मरू द्या. लय जर डोक्यात घेतलं तर ती झोप सुद्धा लागायची नाही. काय आपल्या असं हातात नशिबात ती घावणारच आहे. नशिबातलं काय कोणी घेऊन जाऊ शकत नाही, हे का नाही. जास्त अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. जाऊ द्या मरू द्या, विषय क्लोज. हे कसं आहे माहिती आहे का,
आता एवढं पावसाचं वातावरण झालंय म्हणलं यावं रानातनं जाऊन जरा फ्रेश वाटतंय बघा किती छान. त्याच्यामुळे म्हणलं पटकन एकदा रानातनं जाऊन येऊ, तुम्हाला इकडला जरा दाखवा व्ह्यू कसा दिसतोय आमच्या रानाकडला. किती भारी दिसते बघा. हे बघा इकडं एक नंबर दिसतंय का नाही. कुणाला आवडला आजचा व्ह्यू इकडला आमच्या रानाकडला नक्की कमेंटमध्ये सांगा. सगळं व्यवस्थित दिसतंय, मला तर व्यवस्थित दिसतंय सगळं. तुम्हाला कसं दिसतंय नक्की सांगा. काय म्हणला? हां, आमच्या बरडला पण या कधीतरी फिरायला, जवळ कुणी असतील आमचे व्हिडिओ बघणारे तर. आणि लांबच्यांनी पण या शेतकरी जोडीला भेटायला कधीतरी. आता आम्ही कधी जाणार बाहेर काय माहिती भेटायला, पण तुम्ही तर या आमच्याकडं. बघू आम्ही आमच्या फॅन लोकांची, आमच्या व्हिडिओ बघणाऱ्यांची वाट नक्की बघू. या एका दिवशी आमच्या घरी. इकडं शिंगणापूरला वगैरे जर आला ना देवाला तर या. जास्त लांब नाही, एक 18-20 किलोमीटर असं आहे ना व शिंगणापूरपासून आमचं घर. तर या नक्की. आम्हाला इथं आल्यावरती कॉल करा. आपला नंबर तर आहे, सगळीकडे फिरतोय. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि प्रे करा पावसा नको येऊ म्हणून. आला रे मोठ्या पाऊस. माणसांनी व्हिडिओ बी लय भारी भारी काढले ते बरं का, पण त्या मोठ्या पावसाचा काही उपयोग नाही आपल्याला. तर लगेच लय मोठा पाऊस होणार आहे. पण आबळ कसलं आले बाकी. तिकडं लय जोरात पाऊस आले बरं का. गोकुळीला बारामतीला लय जोरात पाऊस चालला असणार आहे. बाकी कसलं आबळ आहे तिकडं. तुमच्या इकडं आहे का असलं आबळ? तुम्ही कुठनं व्हिडिओ बघताय बरं? पाऊस किती झालाय? तुम्ही केली का नाही कोथिंबीर नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण कोथिंबीरीचं व्हायचं अवघडच आहे. भाजी कोथिंबीर आता माणसांनी भरपूर केले असतील, म्हणले असतील उन्हाळ्यात त्याला दर घावल थोडंसं काहीतरी होईल ह्या आशेने लय जणांनी केल्या असणार आहे त्या. पण आता ही पाऊस काही येऊन देतोय आणि तसं बी सगळ्याच आल्यावर काही दर घावणार आहे वे. जाणार कुणाचं येणार जाऊ द्या. जो होगा सो होगा, देखा जाएगा. आगे का आगे, अब जो चल रहा है उसमें उससे उसकी बात करते हैं. तर चलो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आपले कंटिन्यू बघत जा. लय भारी वाटलं आज रानात. दुपारी आलतो पण असलं तावलं मापाच्या बाहेरच. आणि तिकडून असा जी वाजत पाऊस आला, आम्ही दोघी जे असं सुसाट सुटलं ते घरीच. असला जोरात पाऊस आलता. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सर्वांना मनापासून शुभ संध्याकाळ. बाय बाय. घ्या चहा पाणी आता.